धाराशिवच्या वडनेरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांचा हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आलेला आहे। वडनेरमध्ये जोरदार पावसाची हजेरी, नागरिकांचं शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। तर धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। देवगावमधील 25 ते 30 लोक यामध्ये अडकलेत। घराच्या पत्र्यावर आसरा घेण्यात आलेला आहे। हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या ग्रामस्थांचा रेस्क्यू करण्यात आलेला आहे। धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे चांदणी नदीने रौद्ररूप धारण केलं। सिरसाव गावातील शाळा, सरकारी दवाखाना आणि घराघरामध्ये पाणी शिरलं। शेतकऱ्यांच्या शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तर बीडच्या गेवराईमधील उक्कड पिंपरीमधील सिंदफणा नदीला पूर आलेला आहे। अनेक घरं, दुकानं यामध्ये पाणी शिरले, तर शेतीचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। बीडच्या शिरूर कासार तालुक्यामधील सिंदफणा धरण ओव्हरफ्लो झाले। धरणामधून सिंदफणा नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू। अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। परिसरातल्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरमधील अनेक मार्गांवर वाहतूक ठप्प झाली आहे। राज्य महामार्ग, बारामती, छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी, बीड तसंच बीड ते मोहोटा या रस्त्यांवरील पुलावरून देखील पाणी वाहतंय। प्रशासनाने सर्व मार्गांवरची वाहतूक आता बंद केली आहे। जालन्यातील नेर मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। गिरिजा नदीला पूर आलेला आहे। शेतामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे संपूर्ण शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। कपाशी आणि इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। सोलापूरच्या माढा शहरासह तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली। माढा बार्शी मार्गावरील वडशिंगे गावातील ओढ्यामध्ये भरधाव चारचाकी एका बाजूला अडकली होती। कारमधील 5 जणांना ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले। कार देखील ट्रॅक्टरच्या मदतीने ओढून बाहेर काढण्यात आली। जळगावच्या पाचोरामधील हिवरा नदीला पूर आलाय। पाचोरा शहरातील अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। नगर देवळा या ठिकाणच्या अग्नावती नदीला देखील पूर आला। नदीकाठच्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील रुमाना गावातील नदीकाठावरील घरामध्ये पाणी शिरलं। ग्रामस्थांनी घरातील सर्व बाहेर काढलेलं आहे। मुसळधार पावसामुळे सोनोशी, रुमना, गारखेडसह परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली।